श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहणार आहोत. तर आपण गेले 3 वर्ष ज्या गोष्टीची आतुरतेने पाहत होतो, तो क्षण, तो सस्पेन्स आता लवकरच संपणार आहे. परंतु आता सायली तन्वी आहे हे सत्य अर्जुन आणि सायलीला समजलेलं आहे. परंतु आता ते घरच्यांना सांगणं खूपच कठीण जाणार आहे. कारण जितकं आपण स्टोरी सरळ आणि साधी समजतो तसं नाही आहे. कारण सायलीचं हे जे पहिल्यापासूनच स्ट्रगल आणि हे सगळं काही आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. पण बघू आता पूर्ण आजी, रविराज, प्रतिमा यांचं रिॲक्शन काय असणार आहे. आणि हे खरंच जो सिक्रेट आहे ना, हा सिरियलमधला सस्पेन्स आहे ना, जेव्हा ते रिव्हील होईल ना, तेव्हा खरंच वाटतं की सगळ्यात म्हणजे जास्त पाहायला जाणारा एपिसोडसुद्धा ठरू शकतो. कारण खरंच आणि हा सिरियल आहे ना, पहिल्यापासूनच नंबर 1वर आहे. कारण फक्त या गोष्टीसाठी की सायली तन्वी आहे आणि रविराज आणि प्रतिमा यांना त्यांची मुलगी त्यांच्या घरात असूनसुद्धा त्यांना ते ओळखता आलं नाही. परंतु देवाच्या कृपेने सगळं काही पूर्ण आजीच्या इच्छाप्रमाणे झालं आहे. कारण प्रतिमा पूर्ण आजीने 20 वर्षापूर्वी प्रतिमाकडून वचन घेतलं होतं की तन्वी आणि अर्जुनचं लग्न व्हावं. परंतु हे सगळं काही योगायोगानं झालेलं आहे. परंतु सगळं योगायोगानं झालं असलं तरी हे सत्य हेच आहे की सायली आणि तन्वी यांचं लग्न झालेलं आहे. तर बघू आपण काय होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.